संभाजीनगर इथं होणाऱ्या शेतकरी मोर्चाच्या अनुषंगानं आमदार रोहित पवार हिंगोलीच्या दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आढावा घेतला। मोठमोठ्या महागड्या गाड्या आता बाहेर निघतायत। हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जुगाराचा खेळ खेळला गेलाय। जुगाराचे क्लब चालवणारे मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या आणि घरं घेत आहेत, असा देखील टोला रोहित पवार यांनी लगावला आहे। गाड्या कशा भारी भारी त्यांचं दिसतंय। मला इथं कळते पत्त्याचा खेळ खूप मोठ्या प्रमाणात खेळला जातो। पत्त्याचा खेळ खेळतात गरीबाची पोरं, पैसे लावतात गरीबाची पोरं। जिंकले तर काही प्रमाणात गरीबाच्या पोराला 4 पैसे मिळतात, पण बहुतांश लोकच पत्त्यात हरतात असं मला कळलेलं आहे। मटका बिटका बरंच काही खेळलं जातं असं आम्हाला कळलेलं आहे। मला खरं कुठं माहित नाही, जरा शोधावं लागेल, बघावं लागेल। आणि हे जे मटकाचा खेळ खेळणारे, गेम खेळणारे, पत्त्याचे तिथं काय म्हणतात क्लब चालवणारे, यांचे गाड्या भारी भारी असतील, घरं भारी भारी असतील, बघितलं असेल तुम्ही। आणि मग पत्ते खेळणारे लोक कोण आहेत? ते जातात का भारी गाडीमध्ये? जातात का चांगल्या भारी 5-5 लाखच्या मोटरसायकलमध्ये, 2-2 कोटीच्या गाडीमध्ये? नाही, गरीबाचीच पोरं तिथं पत्ते खेळून कुठेतरी पैसे मिळतील, नोकरी नाही।